भारत देशातील जलप्रणालीचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि पठारी प्रदेशावर उगम पावणाऱ्या नद्या असे दोन विभाग त्याचे केले जातात. आपण मागील तासामध्ये ब्राझील देशातील जलप्रणालीचा विचार करत असताना ब्राझील देशामध्ये उत्तरेस उगम पावणारे आणि पूर्वेकडच्या किनारपट्टीकडे वाहत जाणारी अमेझॉन नदी, या ब्राझील देशाच्या दक्षिणेला पराना, पॅराग्वे, उरुग्वे नद्या आणि साओ फ्रान्सिस्को नदी पूर्वेला अटलांटिक महासागराला येऊन मिळते, त्याचं स्थान आणि कोणत्या महासागराला हा पाण्याचा जलपुरवठा हा लोप होतो या संदर्भातली माहिती विचारात घेतलेली आहे. आज आपण तुलनात्मक अभ्यास करत असताना भारत देश आणि या देशातील जलप्रणालीचा विचार प्रामुख्याने या ठिकाणी करणार आहोत. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या आणि भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या या नद्या या ठिकाणी या माध्यमातून या देशातील जलप्रवाहाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आता ज्या नद्या हिमालयामध्ये उगम पावतात त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत. प्रामुख्याने त्या वैशिष्ट्यांचा या ठिकाणी आपण प्रथमतः विचार करणार आहोत. त्यानंतर हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या यांचा नावोल्लेख आपण करणार आहोत. या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात आणि कोणत्या ठिकाणापर्यंत त्या वाहत जातात याचा नंतर आपण विचार करणार आहोत टप्प्याटप्प्याने. प्रथमतः हिमालयामध्ये ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहेत, विद्यार्थ्यांनो काही वैशिष्ट्य खूप महत्वाचे आहेत, ते वैशिष्ट्य आपण समजून घ्या. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा जो वेग आहे तो जास्त वेग आहे. प्रचंड उंचीवरून या नद्या वाहतात आणि उताराच्या दिशेला, पूर्वेकडच्या उताराच्या दिशेला प्रामुख्याने या नद्या वाहत बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. सर्वच नद्या काही पूर्वेला बंगालच्या उपसागराकडे येऊन मिळतात अशातला विषय नाही. सिंधू त्याला नदी अपवाद आहे. या नद्यांचं पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण घेतलं ते म्हणजेच या नद्यांचा वेग हा जास्त आहे. दुसरं असं वैशिष्ट्य आहे, सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या नद्या 12ही महिने वाहतात. हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचं मागचं कारण असं सांगता येईल की पडणारा पाऊस, पावसाळ्याच्या हंगामामध्ये पडणारा पाऊस, त्याच्यामुळे या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाणी असतं. त्याचा विसर्ग खूप मोठ्या स्वरूपाचा असतो. दुसरं असं सांगता येईल की उन्हाळ्यामध्ये हिमालयात असणारा बर्फ हा वितळला जातो. त्यामुळे या नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पाणी आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यामुळे हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या या सर्व नद्या 12ही महिने वाहणाऱ्या नद्या म्हणून भारत देशामध्ये त्या ओळखल्या जातात. आपल्याला दुसरा विभाग याच्यामध्ये जो पाहायचा आहे तो पठारी प्रदेशावर उगम पावणाऱ्या नद्या. या नद्या या हंगामी नद्या आहेत, परंतु हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ज्या सर्व नद्या आहेत या सर्व नद्याचं पाणी, पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी हे 12ही महिने हे वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे या ठिकाणी जाणार आहोत. तो मुद्दा म्हणजेच हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचे नामोल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हिमालयामध्ये मानसरोवर, गंगोत्री, राकस सरोवर अशा ठिकाणी सिंधू नदी, गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी यांचं उगमाचं हे स्थान आहे. आणि या नद्या या वेगवेगळ्या मार्गाने उत्तराच्या दिशेने वेगवेगळ्या देशामधून ज्या ठिकाणी उतार मिळेल अशा ठिकाणावरून या सर्व नद्या वाहत जात त्यांच्या उपनद्या सुद्धा त्या पाणलोट क्षेत्रामध्ये मिळतात आणि बंगालचा उपसागर, पूर्वेला असणारा बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला असणारा जो अरबी समुद्र आहे, या अरबी समुद्रापर्यंत या प्रामुख्याने नद्या या पाणी हे मिसळलं जातं. या नद्या वाहत असताना त्यांचं काही वैशिष्ट्य सुद्धा आहे. फक्त पाणी विसर्ग होतो अशातला विषय नाही. या ज्या नद्या वाहतात या नद्यांच्यावर डॅम बांधलेले आहेत. जसं आपण
मागच्या तासाला ब्राझील देशाच्या ज्या अमेझॉन नदी आहे, साओ फ्रान्सिस्को नदी आहे, या नद्यांचं प्रामुख्याने वैशिष्ट्य एक असं पाहिलं की या नद्यांच्या पाण्याचा उपयोग हा जलप्रवासासाठी केला जातो. तसं भारत देशातील या ज्या नद्या आहेत यांचा मात्र उपयोग जास्तीत जास्त जलप्रवासासाठी केला जात नाही. वैशिष्ट्य काय आहे, का सांगितलं जातं असं? तर पाण्याचा विसर्ग प्रचंड वेगाने होतो. पाण्याचा वेग हा जास्त आहे. प्रचंड उंचीवरून या नद्या वाहतात आणि त्याच्यामुळे पाण्याचा जो वेग आहे हा वेग जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे जलप्रवासासाठी या पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु खूप मोठ्या किलोमीटर पर्यंत त्याचा उपयोग हा केला जात नाही. या ज्या नद्या आहेत यांचं अजून काही वैशिष्ट्य या ठिकाणी सांगायचं झालं तर या पाण्याचा जो उपयोग आहे तो शेतीसाठी जलसिंचन म्हणून वेगवेगळ्या पिकांचं उत्पादकता वाढावी किंवा हे जे पाणी आहे या पाण्याचा उपयोग उद्योगधंद्यासाठी, वीज निर्मितीसाठी, मत्स्य व्यवसाय म्हणून सुद्धा या पाणलोट क्षेत्रामध्ये मासेमारीसारखा व्यवसाय सुद्धा केला जातो. या व अनेक अशा कारणामुळे या जे पाणलोट क्षेत्र आहे याच्यावर जे डॅम बांधलेले आहेत याचा बहुउद्देशीय प्रकल्प जो आहे या प्रकल्पाचा हा उद्देश उपयोग पाण्याचा नदीच्या पाण्याचा हा केला जातो. ज्या प्रदेशामधून या नद्या वाहतात त्या प्रदेशामध्ये प्रचंड गाळाचं मैदान हे सुद्धा त्यांनी तयार केलेलं आहे. नदीचं कार्य आहे वहन, शरण आणि निक्षेपण. वहन, शरणालाच दुसरा अपक्षरण किंवा खनन सुद्धा शब्द आहे, भौगोलिक शब्द. आणि निक्षेपण म्हणजे साठवणे. या नदीच्या कार्याप्रमाणे या नद्या हे काम करत आहेत. त्यामुळे या हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जो मैदानी प्रदेश आपण पाहत आहोत तो या नदीच्या कार्यामुळे निर्माण झालेला हा प्रदेश, मैदानी प्रदेश हा निर्माण झालेला आहे. सिंधू नदी असेल, या सिंधू नदीच्या कार्यामुळे सुद्धा, वहन कार्यामुळे सुद्धा किंवा तिच्या असणाऱ्या उपनद्या आहेत या उपनदीच्या वहन कार्यामुळे सुद्धा पंजाबचे मैदानी प्रदेश हे निर्माण सुद्धा झालेला आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं गंगा नदी असेल आणि तिच्या असणाऱ्या उपनद्या असतील यांच्या असणाऱ्या वहन कार्यामुळे, खनन कार्यामुळे, निक्षेपण कार्यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल राज्यापर्यंत बिहार राज्यामध्ये सुद्धा काही भाग त्या ठिकाणी सुद्धा मैदानी प्रदेशाची निर्मिती ही झालेली आहे. त्याचबरोबर आपण ब्रह्मपुत्रा या नदीचा जर विचार केला तर ती नदी बहुतांश करून चीन या देशामधून वाहते. जरी ती हिमालयामध्ये उगम पावणारी असली तर ती चीन देशामधून पुढे ती नागालँड आणि पश्चिम बंगाल, आसाम राज्यामधून ती बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. फारच थोडा त्याचा किलोमीटरचा प्रवास भारत देशामध्ये आहे. जरी सिंधू नदी ही खूप मोठी त्याचा किलोमीटरचा प्रवास असला, सिंधू नदी ही मानसरोवरामध्ये उगम पावते. जम्मू काश्मीर राज्यामधून ती पुढं पाकिस्तान या देशामध्ये प्रवेश करते आणि सिंधू करार हा सुद्धा या देशाचा आणि पाकिस्तान या देशाचा झालेला आहे. त्याच्या बाबतीतला इतिहास हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि अशी असणारी सिंधू नदी ही गंगा नदीपेक्षा त्याचं असणारा किलोमीटरचा जर आपण प्रवास पाहिला तर तो जास्त आहे. परंतु ती असणारी नदी जरी भारत देशामध्ये उगम पावत असली तरी पाकिस्तान या देशाच्या प्रवेश करून ती अरबी समुद्राला येऊन मिळते. त्यामुळे या देशातला या नदीचा असणारा जो किलोमीटरचा प्रवास आहे तो कमी आहे. गंगा नदी ही या देशातील प्रमुख मोठी नदी म्हणून मानली जाते. गंगा नदी ही या गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार मधला काही भाग आणि पश्चिम बंगाल या राज्याच्या प्रवास करत ती पुढे बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. आपण एक माहिती सुद्धा घेतलेली आहे. सुंदरबन हे या जगातलं सर्वात मोठं जो त्रिभुज प्रदेश आहे ते सुद्धा या गंगा नदीच्या आणि त्याच्या सर्व उपनदीच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गाळाच्या
संचयनामधून तयार झालेलं हे त्रिभुज प्रदेश आहे. तुम्हाला या संदर्भातला प्रश्न सुद्धा आत्ताच्या झालेल्या परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला होता. याच्यावर अनेक वेळा वारंवार प्रश्न हे विचारले जातात. ते स्थान, ते ठिकाण हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सुंदरबन हे जगातलं सर्वात मोठं त्रिभुज प्रदेश हे या ठिकाणी आहे. गंगा आणि तिच्या असणाऱ्या उपनद्या यांच्या वहन कार्यामुळे, खनन कार्यामुळे, निक्षेपण कार्यामुळे हे तयार झालेलं हे ठिकाण आहे. आपल्याला या ठिकाणी त्या सर्व नद्यांचं स्थान आणि वहनाची दिशा नकाशाच्या माध्यमातून तो अभ्यास या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, तिच्या असणाऱ्या उपनद्या त्या कोणकोणत्या ठिकाणी आहेत या संदर्भातली माहिती या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. आपण भारत देशातील जो जलप्रवाहाचा साठा आहे या संदर्भातली माहिती या ठिकाणी विचारात घेत असताना प्रामुख्याने भारत देशात हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा व तिच्या असणाऱ्या उपनद्या या संदर्भातली माहिती या ठिकाणी विचारात घेत असताना प्रथमतः आपण गंगा नदी ही गंगोत्री या ठिकाणी उगम पावते आणि ती पुढं गंगा तिच्या असणाऱ्या उपनद्या जर आपण पाहिल्या तर यमुना ही प्रमुख उपनदी आहे. गोमती, चंबळ, सिंध प्रांतातला सिंध, बेटवा या सर्व पठारी प्रदेशावर उगम पावणाऱ्या नद्या आहेत. शोण, केन पुढे त्या सर्व नद्या गंगा नदीला मिळतात. शारदा, घागरा, गंडकी, कोसी, हुगळी, दामोदर या सर्व नद्या या ठिकाणी गंगा नदीला मिळतात आणि बंगालच्या उपसागराला शेवटी या येऊन लुप्त होतात, मिळतात. दुसरी नदी जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदी, ही या ठिकाणी मानसरोवर या ठिकाणी उगम पावते आणि ती पुढं नेपाळ देशाच्या उत्तरेला जो चीन देश आहे या देशामधून प्रवेश करत ती पुढं नागालँड, भारत देशातील नागालँड या राज्यामधून पुढं आसाम मार्गे ती पुढं बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. जी ब्रह्मपुत्रा नदी आहे विद्यार्थ्यांनो, ही ब्रह्मपुत्रा नदी त्याचा असणारा जो प्रवास आहे तो भारत देशामधून कमी आहे. तो या ठिकाणापासून चालू होतो आणि मानसरोवरामधून उगम पावत ती पुढं चीन देशामधून प्रवास करत ती नागालँड या राज्यामध्ये प्रवेश करते. भारत देशातील त्याचा असणारा प्रवास हा कमी स्वरूपाचा आहे. म्हणून मी मगाशी या ठिकाणी सांगितलं की गंगा नदी ही या देशातील सर्वात मोठी नदी आहे. आता या जो ब्रह्मपुत्रा नदी आहे या नदीचा नामोल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. तो या स्वरूपाचा आहे की चीन देशामध्ये सांगपो नावाने त्याचा नामोल्लेख हा केला जातो. ज्यावेळेस भारत देशामध्ये ते येते त्यावेळेस त्याला दिहांग नावाने नामोल्लेख त्याचा केला जातो आणि आसाम राज्यामध्ये तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं. त्याच्याही काही उपनद्या आहेत, सुबानसिरी, मनास, तिस्ता या तिच्या भारत देशातील असणाऱ्या उपनद्या आहेत. या सर्व नद्या या बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. हा सर्व बंगालच्या उपसागराचा किंवा पाणी साठा आहे. आपल्याला सिंधू नदीकडे पुन्हा वळायचं आहे. प्रामुख्याने जी सिंधू नदी आहे ती या हिमालयामध्ये उगम पावते, मानसरोवर या ठिकाणी. मानसरोवर या ठिकाणी या सिंधू नदीचा उगम होतो. त्या सिंधू नदीच्या काही उपनद्या आहेत. प्रामुख्याने चिनाब, झेलम, रावी, सतलज ही प्रमुख उपनदी आहे. बियास आणि घग्गर या सर्व नद्या ज्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
पश्चिम दिशेला, भारत देशाच्या पश्चिम दिशेला सर्व नद्या वाहतात. आणि या सर्व नद्या सुरुवातीला जी सिंधू नदी आहे, ही सिंधू नदी उत्तरेकडे जम्मू काश्मीर या राज्यामधून ती पाकिस्तान या देशामध्ये प्रवेश करते. तिचा नामोल्लेख सिंधू म्हणूनच केलेला आहे. जसं ब्रह्मपुत्रा जी नदी आहे, या नदीचा नामोल्लेख चीन देशामध्ये सॅंगपो आणि भारत देशामध्ये दिहांग या नावाने ती प्रवेश करते नागालँड या राज्यामध्ये. पुढे ती आसाम राज्यामधून बांगलादेश बंगालच्या उपसागराला मिळते. मात्र सिंधू नदीचा नामोल्लेख सर्व ठिकाणी सिंधू याच नावाने केला जातो. हा जो पाकिस्तान देश आहे, या देशामधून ही सिंधू नदी कुठेही भारत देशामध्ये ती प्रवेश करत नाही. नंतर ती पाकिस्तान देशामधून सर्व जलसाठा या गुजरात राज्यातील पश्चिमेला जे कच्छ आखात आहे, रणांगण त्याला म्हटलं जातं, या ठिकाणी जो अरबी समुद्राचा साठा आहे, या ठिकाणी आखाताच्या जवळ ही येऊन मिळते. परंतु या ठिकाणी सर्वात महत्वाचा या ठिकाणी विषय आपल्याला शिकायचा आहे, जाणून घ्यायचा आहे की त्याच्या असणाऱ्या ज्या उपनद्या आहेत विद्यार्थ्यांनो, या सिंधू नदीच्या, त्यामध्ये चिनाब असेल, बियास असेल, सतलज असेल, रावी असेल, झेलम असेल, या सर्व नद्या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. या नद्यांना 12 महिने पाणी आहे. आणि हरियाणा राज्य आणि पंजाब राज्य या राज्यामध्ये या नद्यांनी प्रचंड गाळाचं मैदान तयार केलेलं आहे. आणि भाकरा नांगल जो प्रकल्प आहे, तो याच नदीवर, सतलज नदीवर तो बांधला गेलेला आहे. तो सर्वात मोठा डॅम भारत देशातील सतलज नदीवरचा भाकरा नांगल हा डॅम आहे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आणि हे जे हरित क्रांती जी आहे इतिहासामध्ये, ही हरित क्रांती या देशात सर्वप्रथम या ठिकाणी झालेली होती. प्रचंड गाळाचं मैदानामुळं या ठिकाणी शेतीसारखा व्यवसाय पंजाब राज्यामध्ये गव्हाचं कोठार सुद्धा म्हटलं जातं. तर या सर्व नद्या 12 महिने वाहतात. जमिनीचा पोत हा अतिशय उत्तम स्वरूपाचा आहे. का तर गाळ, या नद्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. जमीन अतिशय सुपीक आणि पिकाऊ जमीन या ठिकाणी पाहायला मिळते. गव्हाचं उत्पन्न पंजाब राज्यामध्ये हे सर्वाधिक उत्पादित होणारा देश म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. आणि हे सर्व गोष्टी या ठिकाणी सिंधू आणि त्याच्या असणाऱ्या उपनद्या, या नद्यांच्या असणाऱ्या वहन, शरण आणि निक्षेपण या कार्यामुळे या ठिकाणी ही परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. आपण एक मुद्दा या ठिकाणी जाणून घेतला. विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी एक मुद्दा विचारात घेतलेला आहे की हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या त्या कोणकोणत्या आहेत, कोणत्या देशाला येऊन मिळतात, कोणत्या देशापर्यंत त्या वाहतात. आपण दुसरा मुद्दा या ठिकाणी विचारात घेणार आहोत, तो म्हणजे भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या. आता जो भारतीय पठारी प्रदेश आहे, या पठारी प्रदेशावर काही नद्या या पश्चिमेकडे वाहतात आणि बहुतांश नद्या या पूर्व म्हणजेच बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. पूर्व दिशेला मिळणाऱ्या नद्या सुद्धा याच्यामध्ये 2 विभाग या आहेत. जसं हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या या नद्यांचे सुद्धा 2 विभाग आहेत. काही नद्या या पूर्वेकडे वाहतात, तर काही नद्या या पश्चिमेकडे वाहतात. याचा मुद्दा आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. दुसरा विभाग भारतीय जलसाठ्याचा या ठिकाणी विचारात घेत असताना जो पठारी प्रदेश आहे, या पठारी प्रदेशावर उगम पावणाऱ्या काही नद्या आहेत. आणि या नद्या सुद्धा अगदी, आपण काल परवा परीक्षेला तुम्हाला एक प्रश्न आलेला होता की अरवली पर्वत, या पर्वताच्या पासून या अरवली पर्वतापासून लुनी नदी असेल, साबरमती नदी असेल, नर्मदा नदी असेल, या नद्या या गुजरात राज्यामध्ये येऊन मिळतात. म्हणजेच अरबी समुद्राला येऊन मिळतात. कच्छ आखात या ठिकाणावरून ते बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. याही नद्यांनी प्रचंड गाळाचं मैदान तयार केलेलं आहे. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रातील किंवा केरळ राज्यातील, कर्नाटक राज्यातील काही नद्या आहेत. या नद्या जरी यांना बंगालचा अरबी समुद्र जरी जवळ असला तरी जलविभाज्य पश्चिम घाट या ठिकाणी आहे.
परिणामी या सर्व नद्या उतारावरून पूर्वेकडे, या देशाच्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. भारत देशातील मोठी नदी गंगा नदी याचा नामोल्लेख केला जातो. त्यानंतरची मोठी नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ही गोदावरी नदी आहे आणि ती बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. या ठिकाणी आपण त्याची माहिती जर घ्यायची झाली तर दिसतंय का सर्वांना? दिसतंय का विद्यार्थ्यांना? ठीक आहे. पहा, लुनी नदी, आरवली पर्वत हा दक्षिण उत्तर अशा पद्धतीचा आहे. लुनी नदी ही पश्चिमेकडून ती कच्छ आखात, नंतर या ठिकाणी साबरमती, मही, नर्मदा ही या पठारी प्रदेशावर उगम पावणाऱ्या आणि बाणाचं टोक जर आपण पाहिलं याच्यावरून आपण लक्षात घ्यायचं आहे की या सर्व नद्या या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तापी नदी आहे, ही नदी सुद्धा बंगालच्या उपसागराला येऊन मिळणारी नदी आहे. त्यानंतर आपण जरी या सर्व नद्या नाशिक, त्र्यंबकेश्वर, पश्चिम घाट यांचा अंतर जरी जवळ असलं तरी या दिशेला पश्चिम घाट आहे. भारत देशाच्या पश्चिमेला हा पश्चिम घाट आहे आणि पश्चिम घाट हा नदीचा जलविभाजक आहे. भौगोलिक शब्द आहे जलविभाजक. तो पाण्याच्या आणि असणाऱ्या उगमाच्या मध्यंतरी असणारा हा मोठा अवधी असणारा हा पठारी पर्वताचा सारखा भाग हा म्हणून जलविभाजक त्याचं नामोल्लेख केला जातो. तो पश्चिम दिशेला आहे आणि परिणामी या सर्व नद्या पश्चिमेला न वाहता म्हणजे भीमाशंकर, महाबळेश्वर या ठिकाणावरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, भीमा असेल, कृष्णा असेल, मांजरा नदी असेल, या सर्व नद्या असेल किंवा गोदावरी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणावर उगम पावणारी नदी असेल, या सर्व नद्या या पूर्व दिशेला प्रचंड मोठ्या स्वरूपात अंतर घेऊन या पूर्व दिशेला या सर्व नद्या वाहतात. तर या ठिकाणी पश्चिम घाट हा त्याला जलविभाजक आहे. परिणामी या सर्व नद्या पश्चिम दिशेला न वाहता या देशाच्या पूर्व देशाला येऊन मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदी आहे, महाबळेश्वर आणि भीमाशंकर या ठिकाणावरून कृष्णा नदी, भीमा नदी, नंतर ब्रह्मणगिरी, कावेरी नदी ही या ठिकाणी केरळ राज्यामध्ये उगम पावणारी ही कावेरी नदी आहे. दक्षिणेकडची मोठी ही नदी म्हणून ओळखली जाते. पेरियार या नद्या आहेत. ही पेरियार नदी या दिशेला बंगालच्या उपसागराकडे, अरबी समुद्राकडे येऊन मिळणारी नदी आहे. अशा काही प्रामुख्याने या नद्या आहेत. या सर्व नद्या या बंगालच्या उपसागराकडे येऊन मिळतात. अनेक वेळा वारंवार मी सांगितलेलं आहे की नदीचं कार्याप्रमाणे वहन, शरण आणि निक्षेपण हे सुद्धा या नदीच्या कार्यानुसार गोदावरी नदी त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या, कर्नाटकातल्या, केरळ राज्यातल्या या सर्व नद्या आपल्या बरोबर खनन, शरण, निक्षेपणाचं कार्य करतात आणि त्या पद्धतीनं आपल्या बरोबर गाळाचं मोठं संचयन नदीच्या मुखापाशी करण्याचं ते काम करत असतात. प्रामुख्याने महानदी गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्या किंवा गोदावरी, कृष्णा, कावेरी या तिन्ही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर हा होतो. गोदावरी नदीचं पाणलोट क्षेत्र या देशातील दुसऱ्या क्रमांकाचं पाणलोट क्षेत्र आहे आणि या पाणलोट क्षेत्राच्या आजूबाजूचा सुद्धा परिसर जो आहे तो परिसर हा शेतीसाठी त्या पाण्याचा उपयोग हा केला जातो. त्याचबरोबर काही कृष्णा नदीचं खोरं जे आहे, कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेला आहे, ते या ठिकाणी आपण नदीच्या नकाशाच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेलं आहे. कर्नाटक, केरळ राज्यामधून सुद्धा ज्या नद्या उगम पावतात या सर्व नद्या बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. आजूबाजूच्या पाणलोट क्षेत्रा ज्या ठिकाणावरून या नद्या वाहतात अशा ठिकाणी सुद्धा जलसिंचनाच्या सुविधा हा त्या सरकारने त्या नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये करण्याचं काम हे केलेलं आहे. या स्वरूपामध्ये भारत देश आणि भारत देशामध्ये असणारा ज्या जलसाठा किंवा जलप्रवाह जिथून जशा पद्धतीनं होतो या संदर्भातली माहिती
या ठिकाणी आपण पाहिलेली आहे.